सामना सुरू होतोय. एक दुसरी लढत मैदानामध्ये रंगली ते आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे सन्माननीय मनोजजी बेलेकर सरांकडे. धन्यवाद. स्ट्राईकला कोण? शाहीद शेख आणि थॉमस डायस. आणि पहिलेचे टाकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. तो आशिष प्रधान. पहिल्या षटकासाठी मात्र आपण पाहतोय आशिष प्रधान आहे. शाहीद शेख आणि थॉमस डायस निश्चितप्रमाणे आपण पाहतोय खूप मोठी नावं इंटरनॅशनल लेवलला निश्चितप्रमाणे या खेळाडूंना आपण नेहमी पाहत असतो. शाहीद शेखच्या नावावरती खूप सारे विक्रम्स आहेत. कल्याण परिसरातील असणारा खेळाडू नेहमी आपण याला विनर स्पोर्ट्स या संघामधून खेळताना आपण त्याला कित्येक वर्ष पाहिलेला आहे. आणि थॉमसचा बोलबाला काय आहे? थॉमस 10PL असेल, कतार दोच्या क्रिकेटच्या स्पर्धा असतील, त्यानंतर अगदी प्रीमियर लीगमध्ये थॉमसचं नाव आहे. त्यानंतर रायगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सुद्धा त्याचं खूप मोठं योगदान आपल्याला निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळतं. नवी मुंबई परिसरामध्ये असेल तर नंतर अगदी आपण पाहतोय की ज्या काही ग्रामीण भागातील होणाऱ्या प्रीमियर लीगमध्ये आहे या थॉमसचं खूप मोठं नाव आपल्याला असलेलं जे पाहायला मिळते. आशिष प्रधान आहे जो आता गोलंदाजी मार्गावरती. आणि इथं आपण पाहतोय संजय भालेराव सर आणि गणेश डिंबळे सर हे पंचांच्या भूमिकेने. तिसरे पंच अक्षय निर्मल सर आहेत. स्कोरर जे आहेत इथे आमचे योगेश बांगुडे सर आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. इथे मात्र हा चेंडू सुरेख थॉमसच्या बॅटमध्ये चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक सिंगल येईल आणि एका सिंगल चेरपडे धापलक लेग बाय चेरपडा वाढणार आहे. संघाची धावा संख्या 3 धावा या दरम्यान आपण पाहतोय. 3 रन 4 रन माफ करा. हां पहिल्या बॉलला 2 आल्या. नंतर शाहीद स्ट्राईकला आला होता परत. त्यांनीच एक सिंगल घेतली. त्या 3 झाल्या आणि आता एक सिंगल 4 आल्या. चेंडू मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेंडू पोचलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथे चेंडू सुंदर त्या अडवलाय आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहे. धापलक 2ने पुढे येईल. धापलकावरती धावा संख्या आपण पाहतोय 6 धावा आहेत. इथे बिगेट चेंडू मात्र फाईन लेगला पोहोचलाय. सीमा रेषेच्या अगदी बाहेर पोहोचतोय पण इकडे पाय घसरलाय शाहीदचा. पहा सर काय झाले. पाणी पाठवा. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाता पडतो. आताचा चौकार आहे. शाहीदच्याच बॅटमधून चौकार आलाय. पण मध्ये थोडंसं दुखापत निश्चितप्रमाणे जे होते निश्चितच अगदी आपण पाहतोय. तोपर्यंत आपण मुख्य व्यासपीठाकडे निश्चितप्रमाणे येऊया. मुख्य व्यासपीठावरती मात्र जे मान्यवर आहेत ज्यांचं योगदान आहे आणि हे सगळे फाउंडर मेंबर आहेत सिंहगड करंडकाचे. ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आमचे जनार्दनजी खाडे साहेब आहेत. कैलासजी येवले साहेब आहेत. आमचे केदारनाथ जाधव या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आदरणीय आमचे अनिलजी सरवड साहेब निश्चितप्रमाणे आपण पाहतोय जे व्यासपीठावरती आहेत.
खूप सारा मित्रपरिवार आहे जो मुख्य व्यासपीठावरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. ऑर्गनायझर आमचे महेश शिंदे त्यांचे समवेत आहेत. उपेश बामगुडे साहेब तेही मात्र मंचावरती आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे. पायचे जेल या ठिकाणी सुटलाय आणि जीवदान आहे इथे मात्र शाहिदला. सोप्पा झेल सुटला गेलाय, शाहिदला जीवदान आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापळकावरती धावसंख्या 8. माफ करा, 12 धावा. 12 धावा धावफलकावरती दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि विशेष म्हणजे क्रिकेटची स्पर्धा सुद्धा भरवत असताना आज बरोबर 12वा दिवस आहे. खूप मोठं कष्ट या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मात्र जे घेतले गेलेलं आहे. सिंहगड करंडकाचं आयोजन नियोजन निश्चितप्रमाणे आपण पाहतोय आणि पुणे शहरातील एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे जे पाहिलं जातंय आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत की सुरुवातीला पुनवडी या नावाने मात्र या शहराला ओळखलं जायचं, पण त्याच्या अगोदर सुद्धा एक नाव होतं पुनवडीच्या अगोदर. इसवी सन 754 सालामध्ये या पुणे शहराचं नाव पुण्यविजय या नावाने पुणे शहराला पूर्वीच्या काळी ओळखलं जायचं. त्याच्यानंतर मग पुनवडी, त्याच्यानंतर मूळ वस्तीला कसबा पुणे, त्यानंतर शहाजीराजांच्या अंमलाखाली हे पुणे शहर आल्यानंतर सोमवारपेठ रविवारपेठ मात्र बसवल्या गेल्या आणि 1656ला छत्रपती शिवरायांच्या आधिपत्याखाली मात्र हे पुणे शहर येताना पाहायला मिळालं. गोलंदाजीवरती आहे विकास आहे गोलंदाजी मार्कावरती. चेंडू हवेत आहे आणि वाह, सूर्य झेल घेतलाय आणि थॉमसला परतावा लागेल. बिग विकेट, पहिला फलंदाज बाद. थँक्यू. अभिने घेतलेला एक लाजवाब झेल, कारण अभिला पण माहिती आहे अभि नाही तो कल फिल कभी नाही. विकासला मिळाला मात्र एक सगळ्यात मोठे यश या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. थॉमस डायच्या रोपाने पहिला फलंदाज बाद. 12 धावा धावफलकावरती आहेत. तर थॉमस डायच्या जागेवरती नवीन फलंदाज अजित मोहिते हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावर्षी जुन्नर तालुका प्रीमियर लीग आमदार चषकामध्ये मात्र या अजित मोहितेची कामगिरी आपण पाहिली. जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली. स्वर्गस्थ मयूर जाधव प्रतिष्ठान जाधववाडी बोरी या संघामध्ये खेळताना त्याला आपण पाहिलं आणि पहिल्या अर्धशतकाचा मान यावर्षी अजित मोहितेच्या खात्यावरती लिहिला गेला. असा असणारा हा अजित मोहिते आहे, उंच पुरासा खेळाडू आणि समोरच्या बाजूला त्याच्या जोडीला आघाडीसाठी उतरलेला फलंदाज आपण पाहतोय शाहीद शेख आहे. त्याला एक जीवदान तर मिळालेलं आहे आणि या जीवदानाचा कशा प्रकारे फायदा घेतोय तेही आपल्याला पाहायचंय. 1 बाद 12 धावा आहे. हलकी हाताने चेंडू या दरम्यान खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षण सुरेख, परंतु त्या दरम्यान एक सिंगल आणि एका सिंगलच्या रोपाने धावफलक वाढला जाईल. संघाची धावा संख्या 13 आहे. 13 रन. उंच पुराचा खेळाडू अजित मोहिते तो मात्र स्ट्राईकला आहे. शाहिद आणि अजित एकाच परिसरातील खेळाडू आहेत. हलक्या हाताने चेंडू यामध्ये खेळून काढला जातोय. गोलंदाज अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी खूप दूरवरती आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि या दरम्यान 2 धावा आहेत. दीन दहाडे मैदान के अंदर की भी चोरी आपण पाहिली. धावफलक मात्र आपण पाहूया 2 ने पुढे जाईल. संघाची धावा संख्या आपण पाहतोय 15 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. 15 रन. एक फलंदाज जो बाद आहे विकास मस्के
जो गोलंदाजी मार्कवरती आहे. पाहूया गोलंदाजीवरती तयार. शॉर्ट पिच चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न केलाय. मिस टाइम फटका आहे. चेंडू फाईन लेगलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पण पोहोचलाय. एकोणीस धावा आहेत. 19 रन 19 वरती धापल्या दरम्यान आपण पाहतोय. या दरम्यान अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातोय. एक सिंगल येणार आहे आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती आता 20 धावा धापलकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1656 पुणे छत्रपती शिवरायांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर मंगळवार पेठ वसवली गेली. त्यानंतर 1714 आपल्या पुणे शहरावरती पेशवाईचं राज्य सुरू झालं आणि 1721 हो चेंडू मात्र या दरम्यान फुल टॉस चेंडू खेळलाय. लॉंगनला सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. थँक्यू. षटक क्रमांक मात्र संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा संख्या 1 बाद 24 धावा. पहिल्या षटकात 12 आल्या आणि दुसऱ्या षटकात सुद्धा 12 धावा येताना पाहायला मिळाल्यात. 24 धावा धावपालकावरती आहेत. पण आशिषपेक्षा विकास हा थोडासा सक्सेस ठरला आहे कारण त्यांनी एक फलंदाज बाद केलेला आहे. 1721 मध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे बाजीराव पेशव्यांकडून या पुण्याची परत एकदा पुनर्बांधणी मात्र जी सुरू झाली आणि 1730 शनिवारवाडा बांधला गेला. हा खूप सारा इतिहास आहे. तिथून पुढे अगदी आपण पाहतोय की लोकांना एकत्र आणण्यासाठी मात्र शिवजयंती महोत्सव सुरू करण्यात आला. त्यानंतर गणेश मंडळांच्या माध्यमातून निश्चितप्रमाणे आपण पाहिले गणेशोत्सव सुरू करण्यात आला. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याप्रमाणे आपल्यापर्यंत ज्या माहिती आहेत. गोलंदाज आले. गोलंदाजी मार्कवरती इथे ज्ञानेश्वर माऊली गोलंदाजी मार्कवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया माऊली कशा प्रकारची गोलंदाजी या दरम्यान अगदी करणार आहेत. ज्ञानेश्वर शिंदे माऊली निश्चितप्रमाणे आपण चर्चा सुद्धा अगदी त्याच काळातली करत होतो. इतिहासकालीन नाव आहे ना शिंदे, महाजी शिंदे इतिहासकालीन निश्चितप्रमाणे शिंदे घराणं. तर इथे सुद्धा आपण पाहतोय इथे शिंदे गोलंदाजी मार्क होती, माऊली शिंदे गोलंदाजी मार्क होती आणि समोरच्या बाजूला अजित मोहिते. या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर असेल. षटकार. आणि या दरम्यान रिवर्स और या फिर से एक बार चेहरा लागोपाठचा दुसरा. लागोपाठचे 2 षटकार अजित मोहितेच्या बॅटमधून. इकडे शिंदे हे नाव आपण सांगितलं, मोहिते विसरून चालणार नाही. मोहिते सुद्धा इतिहासकालीनच नाव आहे, पण आजही इतिहास टिकवण्याचं काम अजित मोहिते या क्रीडा क्षेत्रामध्ये करतोय. 2 षटकार लागोपाठचे आले. हो, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटवरती मिळाला होता पाहायला मिळत नाही. डॉट बॉल आलाय
माऊली चांगल्या प्रकारचं कमबॅक करताना पाहायला मिळेल. धापलक स्थिर आहे आणि मला वाटतं हा पहिला डॉट बॉल आहे या डावातला. 15वा चेंडू जो टाकलाय ना, हा 15वा चेंडू डॉट बॉल आलेला आहे, ज्या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धावा आलेली आहे. नाही तर इथून पाठीमागे सगळ्या चेंडूवरती धावा आलेल्या आहेत. फक्त एक फलंदाज विकासने जो पहिल्या चेंडूवरती बाद केला होता तिथे धावा नाही आली होती. इथे चेंडू मिड विकेटला पोहोचला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल एक सिंगल धापलक वाढेल. संघाची धावा संख्या आपण पाहतोय 37 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांमध्ये पहिल्या षटकात 12 आल्या, दुसऱ्या षटकात 12 आल्या आणि इथं ज्ञानेश्वर अर्थात माऊली शिंदेच्या पहिल्या 2 चेंडूवरती 12 आल्या. 37 धावा धापलकावरती आपण पाहतोय. शाहीदला एक जीवदान निश्चितप्रमाणे जे मिळालं होतं, वैयक्तिक त्याची धावासंख्या ज्यावेळेस सध्या आपण पाहिली ही, आणि इथे जेल झालाय. शाहीदला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2. शेवटच्या एक वाक्यामध्ये की सिंहगड करंडक आपण जे पाहतोय आणि आपल्या समोर सिंहगड जो पाहायला मिळतोय, या सिंहगडावरती 1973 साली एक टीव्ही टॉवर सुरू झाला आणि त्याच्यात नंतर पुण्यात दूरदर्शन सुरू झालं. ही खासियत पुण्याची आहे. सिंहगडावरती टीव्ही टॉवर सुरू झाला 1973 ला आणि त्याच्यानंतर दूरदर्शन सुरू झालेलं. सिंहगड करंडक आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये, तो आता प्रथमेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. पाहूया प्रथमेश काय क्रमात करणार आहे, जो आता स्ट्राईकला असणार आहे. ज्ञानेश्वरला एक यश मिळताना पाहायला मिळतोय. धापलकावरती धावा संख्या आपण पाहतोय जी आहे ती 37 धावा आहेत. 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असणार आहे. MH01 7611 स्विफ्ट डिझायर, तिचा सायरन चालू आहे. ओके, त्या गाडीचा सायरन म्हणजे सायरन सगळ्यांना जो ऐकू येतो ना, त्या स्विफ्ट गाडीचा आहे. तर गाडी मालकांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी लवकरात लवकर जायचंय, ही विनंती असणार आहे. दरम्यानच्या क्रमाच्या ठिकाणी आदरणीय आमचे हुसेनभाई शेख, बाळासाहेबजी पुरे, त्यानंतर आदरणीय आमचे सुजितजी कड्यानी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 षटकं संपलीत. धापलकावरती धावा संख्या 38 आहे. 38. धावा धापलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतरचा होणारा सामना जय गणेश सांगवी आणि शिवाजी मराठा. हुसेनभाई शेख, आमचे बाळासाहेबजी पोरे, सुजित भाऊ खाडे, दळवे साहेब उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि विशेष म्हणजे बाळासाहेब पोरे साहेबांचा आज वाढदिवस आहे. तर बाळासाहेब पोरे साहेबांना आपण सिंहगड करंडकाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. इथे हा चेंडू मात्र आपण पाहतोय अतिशय सुरेख जो टाकला जातोय. एक सिंगल येणार आहे, दुसरीचा प्रयत्न होणार का, आणि इथे संधी मात्र गमावली. संधी गमावली. 2 धावा आल्यात. प्रथमेश म्हात्रे, अजित मोहिते यांच्यामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं होतं, पण तेही पेक्षा मिसअंडरस्टँडिंग इथं क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजमध्ये पाहायला मिळालं. 2 धावा आल्या. धापलकाची धावा संख्या 40 आहे आणि गोलंदाज विकास मस्के परत एकदा गोलंदाजी मार्गावरती आलेला आहे. विकास मस्के आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती आलेला आहे. 40 धावा धापलकावरती आपण पाहतोय. 2/40. 14 षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू.
या दरम्यान मात्र सूर्यप्रकाशचा चेंडू खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. तिथे एक धाव, दुसरीचा प्रयत्न परत एकदा केलाय आणि 2 धावा आलेल्या आहेत. प्रयत्न या ठिकाणी केले जात नाही झेल घेण्याचे, कारण क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता. धावफलक धावसंख्या 2 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 42 रन 42 वरती धावफलक या दरम्यान आपण पाहतोय. प्रथमेश मात्रे वारंवार बिघडण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू काही परफेक्ट बॅटवरती मिळाले त्यांना पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एकच धाव आली यावेळेस. क्षेत्ररक्षणला अजबाब असणार आहे. एक सूचना आहे प्रेक्षक राजांसाठी, कारण वास्तविक पाहता तुमच्याशिवाय या क्रिकेटच्या स्पर्धेला मजा नाही आहे. पण विनंती एवढीच आहे, तुम्ही येता गाड्या लावता मैदानाच्या अवतीभोवती बसता, पण गाड्या लावत असताना पार्किंगमध्ये लावत नाही. तुम्ही बरोबर गेटवरती गाड्या लावता. तुम्हाला माहिती आहे गेटजवळ गाड्या उतरायचं लगेच जायचं. गेटच्या समोर ज्यांनी ज्यांनी गाड्या लावल्यात ह्या सगळ्या गाड्या काढून घ्या. यायला जायला सुद्धा तिथं जागा ठेवली नाही आहे. ज्यांनी ज्यांनी गाड्या गेटपाशी लावलेल्या आहेत त्यांना विनंती असेल आपण गेट समोरच्या गाड्या काढून घ्या. आणि चांगलं नाही ना, आपण पुणेकर मंडळी आहोत, एखाद्याच्या चांगल्या मार्गात आपण आडवं उभं राहणं किंवा आडव्या गाड्या लावणं हे चांगलं नाही. या दरम्यान वाह काय फटका खेळलाय. चेंडू पोहोचेल कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू. आणि याच चौकाराच्या रूपाने धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 47. आहे. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट स्टेपआउट करून चेंडू खेळलाय आणि तोही पोहोचलाय की नाही. पोहोचलाय. सीमा रचेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. थँक्यू डीजे. 51. 51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लागोपाठचे 2 चौकार खेळलेत विकासला. कुणी खेळले? खेळणारा फलंदाज अजित मोहिते, उंचपरा खेळाडू आहे. ज्या अजितला एक जीवदान आहे. धावबाद होता होता पहिल्याच चेंडूवरती, या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती हाच अजित धावबाद होता होता वाचलेला आहे. यावेळेचा चेंडू उजवीच्या बाहेर. वाईट बॉल. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 52. 52 धावा आहेत. 14 षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी जे चालू आहे. फुलटॉस चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या जवळपास झेल झालाय. अजित मोहिते बाद. थँक्यू. 2 टीमचे कॅप्टन प्लेइंग 11 ताबडतोब द्या. चला. शिवाजी मराठा आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात जय गणेश सांगवी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण ताबडतोब प्लेइंग 11 द्यायची. नवीन फलंदाज बंटी पटेल फ्रॉम गुजरात. बंटी पटेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतो नवीन फलंदाज आलाय अजित मोहितेच्या जाग्यावरती. शेवटचं षटक आता टाकण्यासाठी गोलंदाजीवरती तयार असणार आहे. एकूण फलंदाज बाद झाले 3. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 52 धावा या दरम्यान आपण पाहतो. गोलंदाज विनोद गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. विनोद घेवडे आणि विनोद 6 चेंडू लाच्या बाब आहे. विनोद 6 चेंडू लाच्या बाबे दरम्यान आपण पाहतोय
स्ट्राईकला असणारा फलंदाज प्रथमेश म्हात्रे याला या त्यामध्ये चेंडू समजू शकला नाही. 52 वरती धापलक स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक डाव संपला की आपण किरण बेरड छोटू चला लवकर, आपल्याला टॉस पण करायचं नाही, एवढं रमत गमत नाही चालणार, लवकर या. परत एकदा डॉट बॉल. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय विनोद. सनी चला सनी, जय गणेश सांगवीचा सनी कसबे छोटू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गोलंदाज तयार. 2 चेंडू मात्र लागोपाठचे डॉट टाकलेत आणि तदनंतर चेंडू पोहोचेल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. दाबरका धावसंख्या आपण पाहतो या षटकाराच्या पण वाढेल. संघाची धावसंख्या 58 रन 58 वरती धाव या दरम्यान आपण पाहतोय. पाहिजे शेवटच्या षटकात कितपत धावा बनवल्या जात आहेत, शेवटच्या षटकात किती धावा काढल्या जात आहेत, त्याचा फायदा मात्र कशा प्रकारे होणार. प्रथमेच्या बॅटमधून आपण पाहतोय एक षटकार तर आलाय. ओ परत एकदा चेंडू मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बोल्ट आणि फलंदाज बाद. चला लवकर जय गणेश सांगवी आपण या ठिकाणी लवकर यायचे. प्रथमेश म्हात्रेचं नाव घेत असताना एक मनामध्ये विचार आला होता की प्रथमेश नाना केव्हा येणार. तर इथं प्रथमेश म्हात्रे बाद झाल्याने प्रथमेश पवार नाना मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण त्याला पाहतोय. तगडं संघ निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला प्रथमेश नाना पवार आहे, स्ट्राईकला बंटी पटेल आहे. शेवटच्या षटकातले चेंडू बाकी आहेत ते अजूनही 2. पंचाकडे अपील आणि फलंदाज बाद बंटी पटेल बाद.
थँक्यू थँक्यू डेजे थँक्यू. जय गणेश सांगवी आणि फक्त शिवाजी मराठा नाही, छत्रपती शिवाजी मराठा. कारण वयाच्या 12 वर्षीच्या राजाला संत तुकाराम महाराजांनी छत्रपती हा पुरस्कार बहार केला होता. ते राजे आहेत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. गणेश डिंबळे सरांना विनंती असेल, संजय सरांना विनंती असेल, खेळाडूंना सक्त ताकीद देत चला. 1 वाजून गेलेला आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि बॅट्समन चला लवकर, बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या ही आपल्याला विनंती असणार आहे. 60 बनवल्यात, 61 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. म्हणून निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय की जुना जाणता माझा रांगडा महाराष्ट्र आहे. सिंहगड करंडकाचं आयोजन निश्चितप्रमाणे आपण करत असताना या सिंहगडाची माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणे माझं काम आहे. आणि त्याचा इतिहास शेवटचे 1-2 सामन्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु माझा महाराष्ट्र आहे ना, गडकोट किल्ल्याने मात्र वेढला गेलेला आहे. छत्रपती शिवरायांनी मात्र कितीतरी गडकोट स्वतः सुद्धा बांधलेले आहेत, नैसर्गिकरित्या सुद्धा कितीतरी गडकोट जे आहेत. आणि ही जी आपली संस्कृती टिकवण्याचं काम सुद्धा आपल्या बऱ्याचशा मंडळींच्या माध्यमातून अगदी केलं जातं आपल्याला पाहायला मिळतं. बॅट्समन येतात मैदानाच्या आत. हॅलो, चला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. जय गणेश सांगवी विरुद्ध जय गणेश जय गणेश सांगवी विरुद्ध छत्रपती शिवाजी मराठा येरवडा या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. तर मी दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी यायचंय. त्याचबरोबर सन्माननीय बाळासाहेब पोरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आज वाढदिवस देखील आहे आणि शुभ हस्ते शुभ दिवशी नाणेफेकीचा कौल देखील होईल. तर साहेबांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठासमोर यायचंय. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. सन्माननीय संपतजी चरवट साहेबांना देखील मी विनंती करेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठासमोर यायचं आहे. सन्माननीय सुहासदादा पवार यांना सुद्धा मी विनंती करेल की आपण देखील या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. तर चला सांगवी संघाचा कर्णधार घेऊ द्या. अगदी आपण बघितलं की स्पर्धा अगदी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये देखील खेळली गेली. ते कोणते फॉर्मॅट होते हे देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की मी करेल. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण एका बाजूने, मान्यवरांना विनंती असेल सन्माननीय बाळासाहेबजी पोरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. आज जन्मदिवस आहे. तर सिंहगड करंडक 2021 या भव्य दिवस स्पर्धेदरम्यान मान्यवरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कौल होतोय जय गणेश सांगवी विरुद्ध छत्रपती शिवाजी मराठा येरवडा या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल देखील या ठिकाणी होणार आहे. कोण मागणार आहे टॉस? नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. कॉइन उडवला गेलाय आणि काटा छत्रपती शिवाजी मराठा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर किरण आपण या ठिकाणी थोडं पुढे आलं तर बरोबर.
किरण नाणेफेकीचा कौल तर जिंकलाय, तर काय स्ट्रॅटर्जी आहे या मैदानामध्ये? खूप खेळण्याचा अनुभव आहे. मी टॉस जिथून बॉलिंग घेणार आहे. बॉलिंगचा निर्णय नक्की किरण घेतलाय, तर मॅच साठी खूप शुभेच्छा असतील. तर जयगणेश संघाचे कर्णधार देखील आहेत. तर टॉस हारलाय आपण, हरकत नाही, मॅच मध्ये नक्की कायम चुरस निर्माण करायची आहे. तर काय आता विचार केला? टॉस जिंकणं किंवा हारणं याच्यावरती तर थोडंफार आपण डिपेंड राहू शकतो, पण शेवटी संघातले 11 प्लेयर्स आहेत. त्यांच्या पोटेन्शियलनी जर प्रत्येकजण खेळला तर डेफिनेटली टीमचा जो पण रिझल्ट असेल तो आपल्या साईडनी वळवण्याची ताकद दोन्ही संघ ठेवतात. त्याच प्रकारे आपण आयोजन बघताय, पावसाने खूप मोठा थैमान घातला होता, जवळपास तलाव या ठिकाणी झाला होता. तर आयोजकांबद्दल काय बोलतात? अतिशय उत्कृष्ट आयोजन केलं आहे. महेश सर असतील, परत आपले निरगुळे असतील, यांनी अक्षरशः यांची क्लिप जेव्हा व्हायरल झाली तेव्हा समजत नव्हतं की पाणी कुठे आहे एक्झॅक्टली, आणि जेव्हा इथं आल्यानंतर बघतोय तर तेव्हा समजतं आपल्याला की एक कॉर्नरला पाणी आलं आणि पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे. तर अतिशय उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे आणि बऱ्याच टीमला अशा चांगल्या ग्राउंडवरती खेळण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी आयोजन कमिटीचे आभार मानतो. धन्यवाद सर, मॅच साठी खूप शुभेच्छा. मित्रांनो, या मैदानामध्ये फक्त पाणी आलं नव्हतं, जवळपास 11 टँकर पाणी या मैदानामधून आयोजकांनी बाहेर काढले. तर आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ झाले पाहिजे. तर पुन्हा एकदा आपण जाऊया आपले मित्र सन्माननीय मनोज बेल्लेकर सरकडे मॅचचा पुन्हा एकदा आनंद घेण्यासाठी. धन्यवाद. ऑन फील्ड नॉट आउट. ओके. तो नॉटआउटचा इशारा आहे दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. फिरोज शेख गोलंदाजी मार्गावरती आहे. आघाडीच्या जोडीमध्ये श्री खुणे आणि अभि पळसकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळते. एक बाय चिरून मात्र एक धाव या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते. परत एकदा गोलंदाज तयार आहे आणि व्हाईट बॉल अभिच्या डोक्यावरून चिडून निघून गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. अभि पळसकर अगदी स्ट्राईकला असणार आहेत. धावप्रकृती धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी वाढली जाईल 2 धावा आहेत. 61 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. प्लेयर्सला एक विनंती असेल, आपण फारसा वेळ घेऊ नका. ही कळकळीची विनंती ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपल्याला जी आहे. हलक्यातून चिन्ह यात्रामध्ये खुलून काढला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि त्याचा पुरेपूर फायदा 3 ते 2 धावा आल्यात. धावप्रकार धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती आता 4 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आमचे मित्र टिंगरे सरकार आदरणीय भरतदादा टिंगरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भरतदादांचं मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. आणि भरतदादाला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. आमचे मयूरदादा टिंगरे त्यांच्या समवेत आहेत. मयूरदादांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत आहे. आणि मग विठ्ठल पण असेलच असं मला वाटते आहे. म्हणजे विठ्ठलदादा निश्चितप्रमाणे त्यांच्या समवेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. आणि वा काय झेल घेतलाय फलंदाज क्रमांक पहिला बाद. थँक्यू डीजे थँक्यू. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय आमचे मित्र उपाध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन आशिष दादा मारणे या ठिकाणी उपस्थित झालेत. आशिष दादांचंही मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. एक आनंदाची बाब निश्चितप्रमाणे की भरतदादा आणि आशिष दादा या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. मी दोन्ही दादांचं मनापासून स्वागत करतो. आणि इथे विनंती असेल सर्वांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही आपल्याला कळकळीची विनंती असणार आहे. आदरणीय आमचे नगरसेवक हरिदास कृष्ण चरवड साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपलं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे. श्री खुणे बाद झालाय. नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राकेश शिंदे
मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपण पाहतोय राकेश शिंदे आता स्ट्राईकला आहे. धाबा धावा संख्या हा चेंडू मात्र नो बॉल कारण या अगोदर एक चेंडू असा टाकला होता जो वाईड होता आणि तिथे एक गोलंदाजाला वॉर्निंग दिली होती. परत एकदा चेंडू उसळला गेलाय, नो बॉल आलाय आणि धाबालेकरती धावा संख्या आपण पाहतोय या ठिकाणी जी आहे ती 6 धावा आहे. हा चेंडू मात्र फ्री हिटचा होता, फायदा घेतला नाही राकेश शिंदेला. 61 धावा संख्येचा पाठलाग घेतला जो करायचा आहे. इथे हा चेंडू सुरेख परत एकदा डॉट बॉल आलाय आणि पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलेकरवरती धावा संख्या 6 धावा धापलेकरवरती आपल्याला पाहायला मिळते. 61 धावा संख्येचा पाठलाग या अगदी करत असताना झेंगड करंडकाचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. फॉर्मॅट खूप जबरदस्त होता. 3 फॉर्मॅटमध्ये क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. सोसायटी आणि प्लस जी मंडळ आहेत त्यांना एकत्रित्या घेत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्यामध्ये एक सुद्धा एक फायनल पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये 2 कप आहेत, विजेता आणि उपविजेता. आणि विजेत्या टीमला 21,000, उपविजेत्या टीमला 11,000चं प्राईज आहे. पोर्टी प्लस त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं, पोर्टी प्लसमध्ये 16 टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या. तो एक फॉर्म्युला पाहायला मिळाला आणि त्या फॉर्मॅटमध्ये 16 टीम्समधून 2 टीम्स ह्या मेगा फायनलला आहेत. त्यातल्या विजेत्या टीमला 31,000 आणि उपविजेत्या टीमला 21,000चं प्राईज आणि दोन्ही टीमला सिंहगड करंडक आहे. त्याच्यानंतर खडकवासला मतदारसंघातून 20 टीम, पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 16 टीम्स आणि खुल्या गटातील असणाऱ्या 16 टीम्स, त्यातून 2-2 टीम्स या सुपर 6मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. या दरम्यान चेंडू हवेत, क्षेत्ररक्षण रूपात कोणताच नाहीये. 1 धावेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जो केला गेलाय, 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला नाही. एक 1 रन शॉट आहे. एकच धावा त्याची 1 रन शॉट. अभि पळसकर आणि राकेश शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा आहेत. विवेक शेलार गोलंदाजी मार्ग होती. आपण पाहतोय भन्नाट वेगाने गोलंदाजी करणार हा गोलंदाज विवेक शेलार. भिवंडीचा हा विवेक काय करामत करतोय ते आपल्याला पाहायचंय. विवेक टू अभि. हो, हा चेंडू मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हा चेंडू डॉट जाताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 विवेक शेलारच्या रूपाने चालू आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सोसायटीच्या 6 टीम्स, मंडळाच्या 12 टीम्स, 40 प्लसच्या 16, खडकवासला मतदारसंघाच्या 20, असोसिएशनच्या 16 आणि ओपनच्या 16. फाईन लेगला चेंडू गॅपमध्ये पोहोचलाय, सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू. चेंडू आपण बघा तुझे सुरेख निश्चितप्रमाणे जो टाकला गेलाय. डॉट येताना आपल्याला पाहायला परत एकदा विवेक तयार आहे. परत एकदा, परंतु यावेळेस उजवेष्टीच्या बाऱ्या. व्हाईट बॉल आहे. खराब चेंडू. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 12 वरती धापलक. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत 12 वरती धापलक. एक फलंदाज बाद. श्री खुणे याच्या रूपाने मात्र जो बाद असणार आहे. यानंतर मात्र सामना रंगला जाणार आहे. जय गणेश सांगवी यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज येरवडा.
परत एकदा गॅपमध्ये चेंडू खेळून प्रयत्न केला गेला होता. शाहीचं क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायला मिळाले. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रुपडीत आपल्यावरती धावा संख्या 13 धावा. षटक क्रमांक दुसरं विवेक शिलार याच्यावर पडायला चालू आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचं युद्ध होणं गरजेचं आहे, ज्या प्रकारची आपण एक शब्द वापरतो ना ठसन, तशा प्रकारची मात्र ठसन पाहायला मिळत नाही. खूप शांतता आहे. ज्या प्रकारचे सामने होणं गरजेचं आहे त्या प्रकारचं मात्र युद्ध पाहायला मिळत नाही आहे. कारण सिंहगडावरती झाली जी काही लढाई आहे तशी लढाई आम्हाला पाहिजे आहे. हो, फाईल लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू डाट आलाय. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे. शेवटचे चेंडू बाकी राहिले ते मात्र अजूनही 18 आणि जिंकण्यासाठी 47 धावसंख्येचं लक्ष्य असणार आहे. 18 चेंडू 47 धावा आहेत. तर आपण पाहतोय सोसायटीच्या 6 टीम्स, मंडळाच्या असणाऱ्या 12 टीम्स, अशा 18 टीम्स, त्यानंतर 40 प्लसच्या 16 टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर खडकवासला मतदारसंघाच्या 20 टीम आणि त्यानंतर असोसिएशनच्या 16 आणि ओपनच्या 16 टीमा, अशा एकूण 86 टीम्स या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाल्या 11 दिवसात. आणि त्यापैकी जर आपण पाहिलं तर इथे टॉप 6 मध्ये हे संघ खुल्या गाडतो निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला. म्हणजे खडकवासला मतदारसंघातल्या 2 टीम्स आहेत, असोसिएशनच्या 2 टीम्स आणि खुल्या गटातील 2 टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहूया. गोलंदाजी मार्कावरती परत एकदा मला वाटतं फिरोजलाच पाचारण केलेलं आहे. फिरोज शेख तयार आहे. 6 धावा पहिल्या षटकात त्यांनी खर्च केल्या होत्या आणि इथे मात्र क्लीन बोल, फलंदाज बाद. थँक्यू. इथे आपण पाहूया परत एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू इतका झपकन आला, चेंडू शरीर यष्टींवरती जाऊन जे आदळला आणि धक्का क्रमांक दुसरा 13 अंक इथे अशुभ ठरताना परत एकदा पाहायला मिळाला. 2 बाद 13 धावा धापालकवरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज आता अभि पळसकरच्या जागेवरती येणारा ज्ञानेश्वर शिंदे अर्थात माऊली मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण मगाशी गडकोट किल्ल्यांबद्दल निश्चितप्रमाणे जी चर्चा करत होतो, आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीबद्दल अगदी चर्चा करत होतो की पूर्वीचा काळ, आजही ज्येष्ठ मंडळी आपल्याला सांगतात की पूर्वीचा काळ बरा होता, की निदान पूर्वीच्या काळी पैसा कमी होता आणि माणसांची श्रीमंती मात्र पाहायला मिळायची. आजकाल पैसा खूप झाला आहे पण माणसांची श्रीमंती ही थोडीशी कमी होताना पाहायला मिळते. कारण पूर्वीचा काळ त्याचा विचार जर केला तर पूर्वीच्या काळी पैशाचा वापर केला जायचा आणि माणसं जपली जायची. आता पैसा जपला जातोय आणि माणसांचा वापर केला जातोय. हा फरक आहे. त्या बाबतीत बरीचशी उदाहरणं नक्की आज आपण जिथं राहतो, ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराची निगा राखणे आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे. आणि आपण काही काही केलं पाहिजे किंवा ते काय केल्यानंतर आपल्याला काही गोष्टींची आठवण येईल. हो, हा चेंडू मात्र फिरोजचा वाईड आहे, खूप जोरदार मारा. या दरम्यान ते आपण पाहतोय फिरोज शेखकडे पाहता नाही का, म्हणजे छोटा पॅकेज बडा धमाका आहे. दिसायला जरी छोटा असेल परंतु त्याच्याकडून टाकले जाणारे जे काही चेंडू आहे ना खूप जोरदार जातात. त्याच्या खांद्यामध्ये जी काही ताकद आहे ना ती खूप जबरदस्त आहे. या दरम्यान बॅटची कड, चेंडू आपण पाहूया. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. एक सिंगल निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली. धापालक धावसंख्या वाढली, 15 वरती धापालक आहे. फिरोज तयार आहे आणि स्ट्राईकच्या बाजूला राकेश आहे. फिरोज शेख हा सामना पाहायला मजा येईल. फिरोजच्या विरोधात राकेश आहे. षटकार चौकार काल जसे आम्ही पाहिले, जी मजा येत होती तशा प्रकारची मजा मात्र आज दिवसभरामध्ये पाहायला मिळत नाहीये. सकाळचा एक फलंदाज बाद. फिरोजला मिळालेले यश. राकेशच्या रोपडे धक्का क्रमांक 3. आणि
राकेशला मात्र परतावं लागते. थँक्यू. राकेश अजून थांबलाय, मला वाटतं तिथं रिव्ह्यू घेतलेला आहे. लेगबीपूरसाठी मात्र निश्चितप्रमाणे जो आपल्याकडे रिव्ह्यू जो आहे एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे आणि 2च गोष्टींसाठी रिव्ह्यू असणार आहे. मला वाटतं एक बीमर्ससाठी आणि एक लेग बिफोरसाठी. 2च प्रकारे फक्त तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. बरेचसे नियम जे आहेत या नियमांचं पालन निश्चितप्रमाणे जे करावं लागतं आणि ते करावंच लागेल. च बी मस्ट. कारण एक शिस्तप्रिय क्रिकेटची स्पर्धा म्हणून सिंहगड करंडाकडाकडे जे पाहिलं जातं. रेड सिग्नल OUT आउट. तिसरा धक्का आहे 3 बाद 15 धावा. थँक्यू. न्यू बॅट्समन राकेशच्या जागेवरती. न्यू बॅट्समन नेम सर. आदित्य जाधव. आदित्य जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. फक्त सकाळचा एक सामना सोडला तर त्यानंतर कुठल्या सामन्यामध्ये मजा नाही आली. इथं फक्त विजय एवढाच पाहायला मिळाला, पण जे घनसान युद्ध पाहिलं गरजेचं होतं तसं मात्र युद्ध पाहायला मिळालं. पहिलाच सामना मात्र सोसायटी आणि मंडळी यांच्यामध्ये जो झाला ना, तो खूप जबरदस्त सामना आम्ही पाहिला. 12 चेंडू 16 सामना आला होता आणि 6 चेंडू 4 एक सामना आपण पाहिला होता. फिरोज स्पर्धेचा गोलंदाजीवरती तयार आहेत. धापलकर धावसंख्या 15 आहे. 3 फलंदाज बाद आहे. स्ट्राईकला आदित्य जाधव आहे आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला ज्ञानेश्वर शिंदे आहे. फिरोज 2 आदित्य. इथे मात्र आपण पाहतो पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती मिळत होताना पाहायला मिळाला नाही. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या जी आहे 16. 16 रन 16 धापलक या दरम्यान आपण पाहतो. परत एकदा क्षेत्ररक्षणात थोडासा बदल आहे. पॉइंटलेग क्षेत्ररक्षक आपल्याला जो पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. हेलिकॉप्टर शॉट निश्चितप्रमाणे आपण पाहतो. या दरम्यान जो खेळला आहे क्षेत्ररक्षण सुरेख. एक सिंगल. धापलक एकीने पुढे जाईल. धापलक धावसंख्या षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 17. 3 बाद 17. 12 चेंडू या दरम्यानचे बाकी आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 43 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 12 चेंडू 43 अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. तर काय करावं लागेल आयुष्यामध्ये की गिरिदुर्गांच्या तटबंद्यांना एकदा जाऊन तू बिलगून बघ. गिरिदुर्गांच्या अर्थात गडकोट किल्ले जे आहेत ना, या गडकोट किल्ल्यांच्या तटबंद्यांना जरा एकदा बिलगून बघ. बुलंद बुरुजांच्या चिलखती चिऱ्यांना एकदा फक्त स्पर्श करून बघ आणि सांग मला ह्याच्या शहरामध्ये इमारती बांधल्यात ना, त्याची चव त्याला येईल का? किल्ल्यांवरच्या पठारांवरती एकदा रात्र काढून बघ. किल्ल्यांवरच्या पठारांवरती एखादी रात्र काढून बघ. पौर्णिमेचा पिठूर चांदणं स्वतःच्या अंगावरती पांघरून बघ आणि सांग मला पंचतारांकित 5 स्टार हॉटेलची आठवण तुला येते का? बंटी पटेल गोलंदाजीवरती तयार आहे. 12 चेंडू आणि या दरम्यान फुलटॉस. चेंडू मात्र लॉंग ऑफ लाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. जेल फलंदाज बाद. थँक्यू. 17 धावसंख्येवरती धक्का क्रमांक 4 बसला गेलेला आहे. ज्ञानेश्वर शिंदे अर्थात माऊली बाद झालाय. तर नवीन फलंदाज आता माऊलीच्या जागेवरती अंकुश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला बंटीला मिळाले पहिलं यश. या दरम्यान आपल्याला पाहायला बंटी पटेल जो गोलंदाजी मार्कवरती आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 11 आणि बनवायच्या 43 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या. 17 वरती 4था फलंदाज
आलमभाई पठाण युवा संघाचा बाद होताना पाहायला मिळालाय. भाईचे आता अंकुश स्ट्राईकला असणे. अंकुश राठोड आता मात्र नॉट स्ट्राईकच्या बाजूला, आदित्य जाधव नॉट स्ट्राईकच्या बाजूला. हा चेंडू सुरेख. आदित्य स्ट्राईकला आहे दरम्यान आपण पाहतोय. आणि एक छोटासा कानमंत्र आदित्यला देताना पाहायला मिळतोय तो अंकुश राठोड. शेवटच्या 10 चेंडूमध्ये अजूनही 43 धावा ज्या बनवायच्या आहेत. 44 बनवायच्यात, माफ करा. हलक्या हाताने चेंडू यात्रामध्ये खेळून काढला जातोय. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेपड करून चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचेल. एक दुहेरी मिळेल आणि या 2 धावसंख्येनंतर धाबलेख 17 वरती जो काही थांबला गेला होता तो मात्र पुढे जाऊन पोहोचतोय. तो आता 19 या धावसंख्येवरती 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 चेंडू बाकी आहेत आणि 42 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू सुरेख टाकला जातोय. चेंडू डॉट 61 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. 19 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 चालू असणार आहे. यानंतर जय गणेश सांगवी आणि छत्रपती शिवाजी मराठा येरवडा यांच्यामध्ये जो काही सामना आहे तर विनंती असेल टॉस मला वाटतं छत्रपती शिवाजी मराठा संघाने जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टीमने घेतलेला आहे. सामना संपला की मैदानाचा ताबा घ्या. बंटी चेंजअप पेस करण्याचा प्रयत्न. पॉईंटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू कव्हर केलाय. 2 धावा मिळत आहेत. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता इथं 3 धावा आलेल्या आणि या 3 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या 22 धावा. 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 22 तर पूर्ण झाल्यात. राहिलेले चेंडू जे शिल्लक राहिले ते 7 आणि 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्यात 39. 7 चेंडू 39 कंपल्सरी चेस आहे. इथे बिगिट केलाय आणि चेंडू पोचते मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. ही चर्चा चालू होती एखादा षटकार येईल का. षटकार आलाय. थँक्यू. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापळेकर धावसंख्या पुढे जाऊन पोचली गेली. ती आता 28 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 6 आणि बनवायचे 33. 6 चेंडू आणि 33 धावा अजून जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय सुहास पवार. सुहास पवार डावखुऱ्याचा गोलंदाज या दरम्यान आपण पाहतोय. कल्याणचा असणारा खेळाडू आहे सुहास. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या त्या 33 धावात 28 वरती 4 फलंदाज बाद आहेत. 6 गेंदे और 33 रन. क्लीन बोल्ड 5वा धक्का.
थँक्यू. नवीन फलंदाज विकास म्हस्के मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. विकास म्हस्के आधी नवीन फलंदाज जो स्ट्राईकला आहे पाहिजे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज परत सुहास तयार आहे. 5 चेंडू बाकी आहेत. 30 धावा बनवायच्या. रिवतचा प्रयत्न होता. मिस्टेक फटका असेल. एक सिंगल येईल. शेवटचे 4 चेंडू 32 धावा. 4 चेंडूमध्ये 32 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. थोडासा मिस्टाईम फटका परत एकदा आपण पाहतो. एक सिंगल तर येणार आहे. दुसरीचा प्रयत्न केला गेला आहे. 2 तर मिळत आहेत. मग चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना मला वाटतं त्या ठिकाणी शाहीद आहे. क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. धावा धावसंख्या 31 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात. सामन्यावरती निश्चितप्रमाणे पकड आहे. खास करून अगदी आपण पाहतोय नगरसेवक श्रीकांतभाऊ जगताप शशितारा स्पोर्ट्स रायगड संघाची निश्चितप्रमाणे या ठिकाणी या सामन्यावरती पकड आहे. एक सिंगल येईल. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 33 वरती धापलक या दरम्यान आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू बाकी. आणि हा चेंडू मात्र डॉट. आणि टॉप 3 मध्ये परत एकदा आपण पाहतोय संघ जाऊन जी पोहोचलेला आहे तो नगरसेवक श्रीकांतभाऊ जगताप स्पोर्ट्स क्लब शशितारा रायगड.